माझे नाव प्रवीण गणेश मनोज निंचकर. मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव पाण्याचे थेंब. पाण्याचे थेंब. शाळेचा नळ सुरू होता. कोणीच त्याकडे लक्ष देत नव्हते. पण अदितीचे लक्ष त्या नळावर गेले. अदितीने त्या नळाला बंद केले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तसंच शाळेचा नळ सुरू होता. कोणीच त्याकडे लक्ष देत नव्हते. अदितीने पुन्हा तो नळ बंद केला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी तसंच झालं. शाळेचा नळ सुरू होता. कोणीच त्याकडे लक्ष देत नव्हते. अदितीने तो नळ बंद केला आणि ती जेवणाच्या सुट्टीत ती लपून बसायची तिथे. कोण नळ सोडून जाते. आणि एक शाळेत त्या शाळेत मानव नावाचा एक मुलगा होता. तिला वाटलं की हे नळ बंद करणार, पण मानवनी नळ तो सुरूच ठेवला. त्यानंतर अदिती पटकन लपून बाहेर आली. ती म्हणाली आणि ते सगळं शिक्षकांना सांगितले. शिक्षकांनी मानवला दंड दिला. आणि मग एका दिवशी शाळेतलं नळातलं पाणी संपलं आणि त्याचा हात धुणं कठीण जात होतं. आणि बॅरेल मधले पाणी संपलं. त्याच्यातून पाणी घेता येत होतं, तर ते संपलं. आणि त्यानंतर मानवला हे कळलं की पाणी वाचवावे लागते. त्यानंतर मानवने कधीच पाणी वाया घालले नाही. त्यानंतर शिक्षकांनी मानवला दंड सुद्धा दिला. आणि त्यानंतर मानवने कधीच पाणी वाया जाऊन दिले नाही. धन्यवाद. या गोष्टीतून बोध मिळते, कधीही पाणी साठवून ठेवावे. पाणी साठवून ठेवावे. धन्यवाद.